काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज अमेठी आणि रायबरेली इथे संयुक्त प्रचार सभा घेतली। सत्ताधारी पक्ष संविधान बदलण्याची भाषा करत आहे। आपले हक्क आणि अधिकार मिळवून देणाऱ्या या संविधानाचं आपल्याला संरक्षण करायचं आहे असं राहुल गांधी म्हणाले। देशात झालेली क्रांती आणि प्रगती ही संविधानामुळे झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच संविधान बदलायला बघत असल्याचा आरोप त्यांनी केला। पंतप्रधान जर काही ठराविक व्यक्तींना अब्जाधीश बनवू शकतात तर आम्ही महिला, शेतकरी, अंगणवाडी आणि आशा कर्मचारी यांना लखपती बनवू असं राहुल यावेळी म्हणाले। किसानों की मदद हो, हरी क्रांति, सफेद क्रांति, जो भी प्रगति हुई है भाइयों और बहनों, इस किताब के बल पर हुई है। यही आपकी प्रगति की नींव है और नरेंद्र मोदी इसको नष्ट करना चाहते हैं। अगर ये गायब हो जाएगा तो पब्लिक सेक्टर खत्म हो जाएगा, नौकरियां खत्म हो जाएंगी, महंगाई आसमान तक पहुंच जाएगी, रिजर्वेशन खत्म हो जाएगा और आपके जो सारे के सारे हक हैं वो एक के बाद एक, एक का बाद एक के बाद आपसे छीन लिए जाएंगे। उत्तर प्रदेशमधल्या वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। पंतप्रधान मोदी यांनी या समस्येपासून शेतकऱ्यांची सुटका करणार असं म्हटलं होतं, मात्र असं काहीच झालं नाही। त्यामुळे भाजपा पुन्हा सत्तेत आली तर शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होईल असं अखिलेश यादव यांनी प्रचार सभेला संबोधित करताना म्हटलं। आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज पंजाबच्या अमृतसर इथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली। 4 जूनला पंजाबमधून आपचे सर्व 13 खासदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी फतेहपूर इथे प्रचार सभा घेणार आहेत। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत।